नांदेडच्या गोदावरी नदीपात्राला मोठा पूर आलाय। त्यामुळे नांदेड तालुक्यातील राहेगावचा संपर्क तुटलाय। अनेक नागरिक जे आहेत ते या गावात अडकलेत आणि प्रशासनाच्या वतीने एडीआरएफच्या वतीने त्या गावकऱ्यांना जे आहे ते आता मदत कार्य सुरू आहे। आपल्या सोबत नांदेड दक्षिणचे आमदार हे सुद्धा या सगळ्या मदत कार्यात सहभागी झाले तर पाहायला मिळतात। त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ सुद्धा या सगळ्या जे आहे ते मोहिमेत सहभागी झालेत। आपण बघतोय या सगळीकडे आपल्याला पाणी पाहायला मिळतं आणि गोदावरी नदीपात्राचं हे सगळं विस्तीर्ण रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर ते राहेगाव येथील संपूर्ण नागरिक सुरक्षित आहेत, मात्र त्यांना आवश्यक असलेल्या सेवा देणं सुद्धा कुठेतरी गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने जे आहे ते एडीआरएफ पथकाच्या माध्यमातून स्वतः आमदार आणि अधिकारी सुद्धा या सगळ्या फील्डवर असताना आपल्याला पाहायला मिळतात। आता आपण बघतोय हे सगळीकडे पाणी या ठिकाणी दिसतं आणि आता आपण नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंडारकर यांच्यासोबत सुद्धा संवाद साधणार आहोत। तुम्ही आता राहेगावमधून जाऊन आलेत, काय परिस्थिती आहे गावात? आणि जे काही 2 दिवसापासून मुसळधार असा पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये पडतोय आणि गोदाकाठचे जे काही गावं आहेत प्रत्येक गाव अत्यंत धोक्याच्या पातळीच्याही पुढं गोदावरी गेलेली आहेत। त्यामुळे नागरिक काही राहेगाव हे गावचा संपर्क तुटला आहे। गेल्या 2 दिवसापासून संपर्क तुटला आहे। तर आम्ही तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधून एडीआरएफची जी टीम आहे, जिल्हाधिकारी महोदय त्यांची माझं बोलणं झालं आणि ताबडतोब टीम उपलब्ध करून दिली आणि आमच्या भागाचे एसडीएम साहेब डॉक्टर सचिन खल्लाळ साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत, वारकड साहेब आणि आम्ही सगळे टीम या ठिकाणी काही लोक या ठिकाणी अडकले होते त्यांना रेस्क्यू करून आम्ही काढलेलं आहे आणि ज्या गावचा संपर्क तुटलेला आहे तिथं जे काही गावकरी मंडळी आहेत त्यांना आम्ही जाऊन भेटलो। आम्ही जाताना डॉक्टरांची टीम सोबत नेली। जे काही त्यांचं आरोग्याचा विषय आहे, काही लोकांना व्हायरल इन्फेक्शन झालं आहे त्यासाठी आम्ही डॉक्टरांची टीम इकडून घेऊन गेली आणि त्यांचं तपासणी चालू आहे। त्यांना गोळ्या औषध आम्ही दिल्यात आणि आता लोक त्या ठिकाणी समाधानी झालेले आहेत, कारण तर त्यांचा 4 दिवसापासून संपर्क तुटला होता। त्यासाठी आपण बघतोय सगळं पाणी या ठिकाणी झालेलं आहे। लोकांना जाता आणि येता पण येत नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये लोक भयभीत झाले होते आणि त्यांना धीर देण्यासाठी त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही गावामध्ये गेलो आणि सगळ्या लोकांना भेटून त्यांचा अडचणी जाणून त्यांना समाधान करण्यासाठी आम्ही तिथं गेलो आणि तिथं समाधान लोक झालेले आहेत। आम्ही जाताना आरोग्याची टीम सोबत घेऊन गेलो आणि तिथं जवळपास 700-800 लोकांना तपासणी पण झालेली आहे। त्यांना गोळ्या औषध आम्ही या ठिकाणी दिले आणि आता त्यांना काही किट आम्हाला पुरवायचे आहेत ते माझ्या वतीने मी करणार आहे। जवळपास 400-500 घरं आहेत त्या ठिकाणी, त्या लोकांना आपल्याकडून टीम उपलब्ध करून आम्ही किट देणार आहोत आणि जे काही त्यांचं पाणी जोपर्यंत वसरणार नाही तोपर्यंत त्यांची सगळी व्यवस्था करायची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि ते आम्ही निश्चित करणार। आपण बघतोय होते आनंद पाटील बोंडारकर आमदार, आपल्यासोबत डॉक्टर सचिन खल्लाळ आहेत, उपविभागीय अधिकारी। सर, काय परिस्थिती आहे गावात आता? नांदेड तालुक्यातलं राहेगाव हे गोदावरीच्या बॅकवॉटरमध्ये येतं। साधारणतः एक 1500-1600 लोकसंख्येचं एक गाव आहे आणि 250 कुटुंबसंख्या आहे। तर अशा गावाचं गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे मागच्या काही दिवसापासून संपर्क तुटला होता। इथे काही व्यक्ती आजारी पडले, काही पेशंट्स होते आणि वीज पुरवठा खंडित झाला होता। त्यामुळे आज आम्ही एसडीआरएफची टीम घेऊन तहसीलदार वारकड साहेब आहेत, आमदार साहेब आहेत आणि ही टीम घेऊन आम्ही गावामध्ये एसडीआरएफच्या माध्यमातून पोहोचलो। वीज पुरवठा आम्ही सुरळीत करून दिलेला आहे आणि जवळपास एक 250-300 पेशंटची तपासणीसुद्धा गावामध्ये केलेली आहे आणि हे करून आम्ही परत अजून ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या एसडीआरएफच्या टीमच्या माध्यमातून पुरवणार आहोत। रायगावसारखीच नांदेड तालुक्यातील इतर पण जी गावं आहेत त्या सर्व गावावर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे। नागरिकांना हेच आव्हान आहे की कुणीही कुठल्या प्रकारचं धाडस करून पाण्यामध्ये जायचा प्रयत्न करू नये। विशेषतः तरुण पिढी जी रील्स आणि फोटो काढण्याच्या नादामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालतात, त्यांना माझी विनंती आहे की सध्या खरंच खूप पाण्याची पातळी जास्त आहे, त्यामुळे कुणी केवळ मजा म्हणून, धाडस म्हणून किंवा रील काढण्याच्या नादामध्ये स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालू नये। पुलावरून पाणी जात असल्यास रस्ता ओलांडण्याचा धाडसी प्रयत्न करू नये, सुरक्षित राहावं, प्रशासनावर विश्वास ठेवावा, प्रशासन सतर्क आहे। निश्चित आपण बघतोय गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे राहेगावला जे आहे ते पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे, अनेक लोक अडकून पडलेत आणि त्या अनुषंगाने जे आहे ते प्रशासनामधून आता मदत कार्य सुरू केले। त्या गावातील लोकांना सुद्धा आवश्यक त्या सेवा या ठिकाणी दिल्या जात आहेत। आपल्यासोबत यावेळी आमदार हेमंत पाटील, आमदार आनंद पाटील बोंडारकर व डॉक्टर सचिन खल्लाळ होते। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, राहेगाव, नांदेड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.